मी रजनी प्रभाकर कुशारे, राहणार सावरगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मला हे निरामय मी यूट्यूबवर 2025 साली बघितलं. मग मला पण वाटलं मला डायबिटीज वगैरे गुडघा दुखतो, याच्यावर मला पण वाटलं असं की मी ट्रीटमेंट घ्यावी. आणि मग मी निरामयचा संपर्क साधला. संपर्क साधल्यानंतर त्यांनी मला इतकं छान सांगितलं की तुम्ही एकदम बऱ्या होऊ शकतात. आणि त्याच्यात मला 1 महिन्याच्या आत खूप फरक पण पडला. आणि मग असं मी जात असताना तेव्हा मला ते प्रतीक सर भेटले आणि त्यांनी मला असा विषय निघाला आमचा की ऊर्जेची शेती पण आपण करू शकतो. मग ते ऊर्जा शेतीसाठी मी सरांनी मला जे सांगितलं, तर मी पण म्हटलं आमची पण शेती आहे म्हटलं. मग मी मुलाला विचारून तुम्हाला मी योग्य काय ते सांगते, आम्हाला कसे काय करायचं, काय कोणतं पीक करायचं, तर मी कांदे लावू शकते म्हटलं. आई निरामयचं ट्रीटमेंट घेत होती. मग तिने सांगितलं आपल्याला ऊर्जा शेती पण करायची. पण मी म्हटलं कसं पॉसिबल आहे? आपण आता केमिकलनी पण होत नाही शेती, रासायनिक खतांनी पण होत नाही. मग ऊर्जा शेतीने कसं काय होऊ शकते? पण आईने खूप आग्रह केला. मग आम्ही एक 15 पांडामध्ये कांदे लावण्याचं ठरलं. मग रोपं टाकण्यापासून आम्ही पूर्ण ट्रीटमेंट वगैरे त्याची केली, लागवड केली कांद्याची. सुरू केल्यानंतर इतके छान ते रोपं वगैरे झाले आणि त्याच्यासाठी आम्ही 2 टाईम ऊर्जा घेतो, शेती ऊर्जा. जेव्हा आम्ही हे निरामयचे कांदे सुरुवात केली, लावली, तर निरामयचे जे प्रशांत सर आहेत, प्रतीक सर आहेत, ते मला वेळोवेळी विचारपूस करायचे की कांदे कसे झालेत, त्यात तुम्हाला काय वाटतं? तर सगळी विचारपूस ते 4 दिवसात, 8 दिवसात करायचे आणि सांगायचे मला तुम्ही फक्त ऊर्जा घेत राहा. तुमचं काही खूप व्यवस्थित कांदे होतील, तुम्ही घाबरू नका. कारण मी पहिल्यांदाच हे कांदे केलेले. आणि मध्येच थोडंसं 2-2.5 महिन्याचे झाले ना कांदे, तेव्हा थोडं खूप थंडी पडली होती ना, तर तेव्हा ते थोडे पिवळसर झाले होते थोडे. मग आम्ही चांदोरकर सरांना फोन केला सेंटरला. मग ते म्हणे काही घाबरू नका, काही होत नाही. मग त्यांनी परत ते ऊर्जा द्यायला तिकडून पण सुरुवात केली. माझी तर रोज चालूच होती 2 टाईम. तर त्यामध्ये ते 8 दिवसात परत हिरवेगार झाले ते कांदे आणि एकदम छान झाले. त्याला कुठलाही केमिकलचा आम्ही फवारा केला नाही, कुठलंही खत टाकलं नाही आणि सगळं फक्त ऊर्जा शेतीवर शेती केली. ऊर्जा घेत राहिलो फक्त 2 वेळेस. कंटिन्यू घेत राहिलो, कधी खंड पडू दिला नाही. त्यामुळे आमची शेती कांद्याची खूप छान झाली, ऊर्जा शेती. असे आम्ही दुसरे पण केलेले होते कांदे. केमिकलचे आपण नेहमी जसे करतो ना, तसे केले. तर त्यासाठी आम्हाला सगळं कांदा लागवड, रोप, फवारणी, खतं असं सगळं मिळून जवळजवळ आम्हाला 95,000 रुपये खर्च आलाय. फवारे भरपूर मारावे लागतात ना, तर त्याच्यामध्ये आम्हाला 95,000 खर्च आलेला आहे. आता ऊर्जा शेतीचे जे आम्ही कांदे लावले होते ना, त्यात आम्हाला काहीच खर्च आले नाही. फक्त बियाची लागवड जी केली ती रोपांची आणि लागवडीचा खर्च आणि काढणीसाठीचा खर्च अगदी नगण्य खर्च आलेला आहे. काहीच खर्च आलेला नाहीये. आता लागवडचं सेम डे होते केमिकल आणि ऊर्जा शेतीचे आपले. कालांतराने असं जाणवलं का ऊर्जा शेतीचे कांदे अजून चांगले दिसत आहे, हिरवे दिसत आहे आणि साईज पण वेगळी आहे. आणि काही न करता तुम्हाला फक्त येतंय, तर अडचण काय तुम्हाला? त्याच्यामुळे मग थोडा कॉन्फिडन्स पण आला. जे आपण केमिकलचे करतो ना, त्यात आणि याच्यात खूपच फरक आहे. कांदे पण असे गोल मोठे, ते वजनाला पण खूप छान आहे आणि एकसारखे पण झाले. आणि औषध आणि खत आम्ही कुठलंही वापरलेलं नाहीये. चांगले रिझल्ट आले आणि उत्पन्न पण चांगलं भेटलं आम्हाला. 15 पांडात जवळजवळ 40 क्विंटलच्या आसपास अंदाजे उत्पन्न भेटलं. रासायनिक खाण्यापेक्षा ते खाणं कधी पण चांगलं. मग त्या दृष्टीने आम्ही आता पुढच्या वर्षी 1 एकरमध्ये लागवड करणार आहे. आणि आता 15 एक दिवसात अजून म्हणजे 25-30 जूनच्या दरम्यान कारले पण लागवड करतोय आपण आता निरामय शेती. तर जसं आता लागवड होईल, आपण तर त्याचं डॉक्युमेंटेशन करणार आहे लागवडीपासून आणि सगळ्या गोष्टी. जेव्हा प्लॉट चालू होईल ना, तेव्हा लोकांनी बघितलं पाहिजे, आलं पाहिजे, किंवा मग ज्यांना इंटरेस्ट आहे बुवा ते येऊन बघू शकतात काय दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. खर्च आणि क्वालिटी, तुमची क्वांटिटी, सगळ्या गोष्टी आपण चेक करू शकतो. जसजसे अनुभव येतील ना, तसतसे शेतकरी करू शकतील.
पण मग ते स्वानुभव घेतल्याशिवाय तुम्हाला येणार नाही. आता जे मी कांदे केले आहेत, त्यात मी खूप आनंदी आहे. कारण खर्च काही झालेला नाहीये अगदी आणि समाधानी पण आहे, की बा असं अजून मी उत्पन्न बघितलेलं नव्हतं केमिकल शिवाय. त्याच्यामुळे मी खूपच समाधानी आहे आणि खूपच आनंदी पण आहेत आणि मला ते पीक केल्याचा खूप आनंद झालाय. मातीचे अनारोग्य असो वा पिकाचे, वातावरणातील बदल असो वा किडीचा प्रादुर्भाव, मिरामय ऊर्जा शेती, रसायनमुक्त समृद्ध शेती पद्धती, सकस माती आणि पोषक पीक निर्माण करणारी केमिकल विरहित नैसर्गिक शेती पद्धती उत्पादन वाढवते, गुणवत्ता सुधारते, निसर्गाचे संतुलन करते, खर्च कमी, आरोग्याची हमी. मिरामय ऊर्जा शेती. आजच संपर्क साधा 702 80655 77.